विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येवला मतदारसंघामध्ये एंट्री केली आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून जरांगे पाटील यांनी मोठं आव्हान दिलेलं आहे। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मतदानाला अवघे 4 दिवस शिल्लक असताना भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जाऊन मनोज जरांगे पाटलांनी थेट आव्हान दिलंय। गेल्या 5 वर्षात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पाडा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी येवल्यातील मराठा समाजाला केलंय। मी कुणाचं नाव घेणार नाही, त्यांची नावं लक्षात ठेवा आणि मतदान करताना आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असा सूचक संदेश जरांगे पाटील यांनी भुजबळांचं नाव न घेता दिलाय। विरोध करणारा या राज्यातला कोणीच राहिला नाही पाहिजे, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर। यावेळेस असं पाडा ना, पुढच्या वेळेस उभा राहताना थरथरात उभं राहायचं, इतकं तुटून पडायचं। परत मी असं म्हणलो का, कोणाला पाडा म्हणलो का, नाव घेतलं कोणाचं, नाव कुणाचं घ्यायचं? जेव्हा माणसाचं नाव घेतल्यावर यश येतं, अतिशय पाहायचं यश नाव घ्यायचं का? येवल्यात जरांगे पाटील यांनी विविध गावांमध्ये जाऊन आक्रमकपणे प्रचार केलाय। त्यांचा हा दौरा तब्बल 10 तास सुरू होता। या दौऱ्यात जरांगे पाटलांनी दलित, मुस्लिम, मराठा समाजाची मोठ बांधत भुजबळांविरोधात शड्डू ठोकलाय। मात्र मराठा नेते माझ्या प्रचारात सक्रिय आहेत असं सांगत भुजबळ यांनी जरांगेंच्या मोहिमेकडे दुर्लक्ष केलं। त्यांनी आरक्षणाला विरोध केला, त्यांना पाडा, तेही बरोबर आहे त्यांचं म्हणणं। म्हणजे कारण असं आहे की शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेस, फडणवीस, शिंदे, अजितदादा, आम्ही सगळे कोणीच मराठा आरक्षणाला विरोध करत नाही। मी ज्यांची नाव घेते सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की वेगळं आरक्षण द्या, त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही। गेल्या वर्षभरापासून मराठा विरुद्ध ओबीसी या लढतीकडे भुजबळ विरुद्ध जरांगे अशी लढत पाहायला मिळते। आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच जरांगेंनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जाऊन मोहीम उघडल्यानं भुजबळांना त्याचा फटका बसेल का याची चर्चा सुरू झाली आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।